संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यासाठी चक्क चांदीच्या थाळीमधून पंचपक्वान्नाचा बेत करण्यात आला होता असा आरोप केला जातोय। यासाठी चांदीच्या एका थाळीचं भाडं हे 550 रुपये आणि जेवणासाठी 4000 रुपये खर्च करण्यात आला असाही आरोप करण्यात आला आहे। केंद्राच्या अंदाज समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या विधिमंडळात 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांचा 5 स्टार पद्धतीने पाहुणचार करण्यात आला। कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांना जेवणासाठी चांदीचं ताट ठेवण्यात आलं होतं। चांदीच्या ताटाचं एका दिवसाचं भाडं 550 रुपये होतं। जेवणाच्या एका थाळीची किंमत 4000 रुपयांपर्यंत होती। सर्व राज्यातील अंदाज समितीच्या सदस्यांची राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली। हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं। सर्वच पाहुण्यांना मुंबई फिरण्यासाठी विशेष ट्रिपचं देखील आयोजन करण्यात आलं। सर्व पाहुण्यांना न्याण करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या कारचा वापर झाला। मला तिथे जेवायला बोलवलं नव्हतं आणि त्यामुळे मला याची माहितीही नाही, मी त्याचा लाभार्थी नाही। खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे। नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। मी कार्यक्रमाला नव्हतो त्यामुळे मला काही माहिती नाही, पण आपणच सांगतो की माहिती घेतो नाही। कुठल्या समितीच्या याच्यात करोडोच्या रुपये नोटा सापडत आहेत, कुठल्या समितीमध्ये चांदीच्या ताटात जेवण मिळतंय, काय म्हणजे सगळं महाराष्ट्राचं राजकारण हे पैसे आणि थाटाच्या भोवती फिरतंय। इथे गरिबांना जेवण नाही आणि हे 4500च्या ताटात जेवत आहे। त्याला काय चांदीचे ताट आणि सोन्याच्या चमच्याची गरज नाही, 50 पदार्थाची गरज नाही। परंतु निश्चित हे चुकीचं आहे। परंतु हा अनाठाई स्वतःचं मोठेपण सरकारी खर्चानं करण्याचा हा प्रकार आहे। खरोखर अशा खर्चाचा निषेध आम्ही सगळ्यांनी केलेला। चांदीच्या ताटात 4500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या ताटाचं भाडं, म्हणजे 5000 रुपये ची थाळी काय खालं असं की देण्याची गरज पडली। हे लुटारूंचं सरकार आहे। अख्खा महाराष्ट्र उपाशी आहे। तडफडून रोज 10-15 शेतकऱ्याची आत्महत्या होतं आणि आमचे आमदार खासदार जर तांब्याच्या चांदीच्या ताटात 4-4 हजाराचं भोजन एकावरच खर्च होत